कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमधून एक मोठी अपडेट जी आहे ते समोर आलेली आहे। आपण जर बघितलं गेलं तर या ठिकाणी 3 जागा ज्या आहेत त्या सुभाष देशमुख यांना मिळालेल्या आहेत आणि 2 जागा या सचिन कल्याण शेट्टी यांना मिळालेल्या आहेत। आपण जर बघितलं गेलं तर हमाल तोलार मधून आपण जर बघितलं गेलं तर गफ्फार जब्बार चांदा 373 मते पडली आहेत। त्यांचा 111 मतांनी या ठिकाणी विजय झालेला आहे। ते माने समर्थक आहेत आणि माने गटातून एक विजय त्यांचा झालेला आहे। त्याचबरोबर शिवानंद पुजारी 262 मते पडलेले आहेत आणि विजयकुमार देशमुख गटाचे पुजारी यांचा जो आहे तो हमाल तोलार विभागातून त्या ठिकाणी आहे, त्यांचा पराभव झालेला आहे। आपण जर बघितलं गेलं तर 5 जागांचा निकाल लागलेला आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं गेलं तर सुभाष देशमुख यांचे 3, त्यामध्ये मनीष देशमुख, रामाप्पा चिवडशेट्टी आणि अतुल गायकवाड हे विजय झालेले आहेत। आणि आपण जर बघितलं गेलं तर सचिन कल्याण शेट्टी यांच्या विभागात सचिन कल्याण शेट्टी यांच्या समर्थकामध्ये 2 उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत आणि ही निवडणूक आता चुरशीची मानली जात होती। मात्र आपण जर सध्या बघितलं गेलं तर ही निवडणूक आता वेगळ्या वळणाकडे निघालेली आहे आणि यामध्ये आणखी सोसायटी मतदाराचा जो आहे तो आता मतमोजणी जी आहे ती चालू आहे आणि त्याचा निकाल अवघ्या काही वेळात या ठिकाणी राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहोत। राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरे, सोलापूर। 20 वर्षाचा संघर्ष जो होता माझा तो आज संपलेला आहे। जनतेच्या आशीर्वादाने व दिलीप मालकांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी मी पोहोचलेला आहे। मालकांचा मला लाख मोलाचा सहभाग लाभलेला आहे। त्यांच्या आज मला माझा शब्द नाही त्यांचा आभार व्यक्त करायला। जनतेचा आणि मालकांचा आशीर्वाद लाभल्यामुळे आज मला हा भव्य विजय मिळालेला आहे। मी त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे।